अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊया. बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, मुलांचे गेलेत, मुलींचे तर गेले. अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान सागर कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले होते. सागर, बावनकुळे आता एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले, त्यामुळे ही नाराजी कुठेतरी स्पष्टपणे आता जाणवते असं म्हणावं लागेल. शिंदेची नाराजी आहे आणि त्यांचे समर्थक जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आज अनुपस्थिती दाखवली. पण काही वेळांपूर्वीच बावनकुळे हे शिंदेच्या भेटीला गेलेले आहेत. अर्थात ही भेट जे गैरसमज झालेला आहे किंवा ज्याची चर्चा सुरू आहे त्या संदर्भात आहे. पण भाजपातल्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार डोंबिवलीतले जे पक्षप्रवेश आहेत त्याला तूर्त स्थगिती देण्याची शक्यता कमी आहे असं म्हटलं जातं. कुठे ना कुठेतरी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंनाही पक्षप्रवेश हे जिव्हारी लागलेले जरी असले तरी भाजप हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे आणि कदाचित हाच निरोप देण्यासाठी शिंदेची भेट बावनकुळेंनी घेतल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे. सागर, नक्कीच. मात्र चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि त्यातून काय बाहेर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सागर, या संदर्भातले सर्व अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर भाजप मात्र ठाम आहे. चंद्रशेखर बावनकुळे आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. दरम्यान भाजपातल्या इन्कमिंगवरून शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत. दरम्यान तक्रारीसाठी गेलेल्या शिंदे गटाला फडणवीसांनी नेमकं कशा प्रकारे सुनावले आपण पाहूया. तर शिंदे गट हा फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचे मंत्री पोहोचलेले होते. डोंबिवलीमध्ये झालेला प्रकार योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही उल्हासनगरमध्ये तुम्ही तेच केलं, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही. यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं, अशा कडक सूचनाच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना दिल्यात. तर कॅबिनेटवर बहिष्काराचं हे प्री कॅबिनेटमध्येच ठरलं होतं अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. अधिकार नसतील, बैठकीचा फायदा काय, असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी विचारल्याचं देखील कळत आहे. मी उपमुख्यमंत्री, त्यामुळे बैठकीला जातो, अशी माहिती समोर येत आहे. शिंदे हे या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती देखील आता समोर येते. भाजपची वाटचाल सध्या स्वबळावर सुरू आहे, अशी भूमिका शिंदेंच्या मंत्र्यांनी मांडल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतो आहोत. अधिकार नाहीत, मग बैठकीला जाऊन काय फायदा, असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आता ठाकरे गटानं चांगलाच निशाणा साधला. याला म्हणतात चोर मचाए शोर, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे काय बोलले, तर असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत का, तर म्हणे राग आलाय, भयंकर राग. मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे त्यांचा पक्ष फोडतायत म्हणून. याला म्हणतात चोर मचाए शोर. पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान आहे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कसा चालला हा कारभार, महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे, असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. चला आता परत कोणीतरी गावी जाणार, असा जोरदार टोला देखील आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आणि या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील एक ट्विट करत जोरदार निशाणा साधलाय. दानवे यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूया. भाजपनं मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती, आता फक्त ती मोडून खायला भाजपनं सुरू केली आहे, एवढंच. या रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतोय, अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी केली आहे.
दरम्यान महायुतीतल्या या नाराजी नाट्यावर आता शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। मंत्रिमंडळावर बहिष्कार वगैरे घातला नाही असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे बैठकीला होते असं देखील उदय सामंत म्हणाले। समन्वय समितीची बैठक होईल की नाही हे कळेलच असं वक्तव्य देखील सामंतांनी केलंय। महायुतीची समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। सामंतांनी या नाराजी नाट्यावर बैठक होईल की नाही याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता दिलेली नाही। कुठेही बहिष्कार टाकलेला नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही। आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही। आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं, कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो, तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे। पण आज जी पत्रकार परिषद होती किंवा आज जी समन्वय समितीची बैठक होती ती होणार आहे की नाही होणार आहे? थोडं जर असेल तर तुम्हाला कळेल। बैठक प्रस्तावित आहे, काही चर्चा झाली आहे, असं काही आहे बैठकीच्या संदर्भात? मी मगाचपासून हेच सांगतोय की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली आहे। आता इथनं मला बाहेर जायला पहिलं द्या, आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या वेळाने मी तुम्हाला देतो। तर तिकडे शिंदे गटातल्या नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे आणि अजित पवार थेट बोलतात, आपण जाऊया। आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते, दत्तामाव भरणे नव्हते, मुश्रीफ साहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं। तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे, म्हणजे ह्याची अर्जांची 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीची, आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली का काय असा माझा अंदाज होता, म्हणजे मला वाटत होतं। परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं आहे का, पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही। तर मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव, म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही, कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो। मित्रपक्षामध्ये आहात, मित्रपक्षांकडून एकमेकांकडे घेतलेल्या नगरसेवकांनी किंवा ह्याच्यामधून नाराजी नाट्य रंगलेलं आहे। खास करून शिवसेनेच्या ऐका, आमच्या कोण आमदार तुमचे माजी आमदार फोडले गेले। शिवसेनेचे सगळ्यात प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं, तिकीटं देण्याच्या निमित्तानं वाढतं, अध्यक्षाची उमेदवारी देण्याच्या निमित्तानं वाढतं, आणि त्याच्यातून आज मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि बाकीचे सहकारी, मी तिथं नव्हतो पण बसले होते अशी नंतरची मला माहिती, कारण आज आमचे पायाभूत सुविधेची पण मीटिंग होती, आमची ते बिबट्याच्याबद्दलची पण बैठक होती, बरेच आमदार VCवर पण जॉईन झालेले होते, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता, पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं माझ्या कानावर। तर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। बैठकीमध्ये मला कुठलीही नाराजी जाणवली नाही, तुमच्याच माध्यमातून असं काही कानावर आल्याचं देखील अजित पवार यांनी आता माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। तर कॅबिनेट बैठकीमध्ये असं काही जाणवलं नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मला तसं वाटलं असतं तर मी नक्कीच शिंदेंना विचारलं असतं असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान शिंदे गटाचे मंत्री हे निवडणुकीमुळे बाहेर असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे हे बैठकीला उपस्थित होते असं देखील बावनकुळे यांनी सांगितलंय। कोणतीही नाराजी वगैरे नाही असं देखील बावनकुळे यांनी दावा केलाय। कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती। एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे, त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। आजच्या बैठकीत मंत्री नसले म्हणजे केवळ निवडणुकीची, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब
हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील. परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले, काही अजितदादाकडे गेले. त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीचं हा कारण नव्हता. आणि एक महत्त्वाची बातमी आहे, कॅबिनेटवर बहिष्काराचं प्री कॅबिनेटमध्येच ठरलं होतं अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. अधिकार नसतील बैठकीचा फायदा काय असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी विचारलाय. दरम्यान मी उपमुख्यमंत्री त्यामुळे बैठकीला जातो असं बोलल्याची माहिती, शिंदे असं बोलल्याची माहिती देखील आता समोर येते. भाजपची वाटचाल स्वबळावर सुरू असल्याचं मत शिंदेंच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांची भूमिका तशी आहे. दरम्यान या संदर्भात अधिक बोलण्यासाठी विशाल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, आपण पाहतोय की एक महत्त्वाची बातमी आहे, कॅबिनेटवर बहिष्कार टाकायचा हे प्री कॅबिनेटमध्येच ठरलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे. काय अधिक सांगा? नक्कीच सागर, आज ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरती जो बहिष्कार घातला हा पूर्णपणे पूर्वनियोजित होता. प्री कॅबिनेटमध्येच अशा पद्धतीनं ही रणनीती किंवा हा स्टँड घेण्यात आला, कारण का कुठेतरी या नाराजीचा उद्रेक आज कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार घालून करण्याचा एक प्रकार जो आहे हा शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं झालेला आहे. प्रामुख्यानं या बैठकीमध्ये प्री कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्र्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की एकतर आम्हाला मंत्रिपद जरी असलं तरी अधिकार नाही आहेत, अधिकारी बदलायचे असतील त्यांच्या बदल्यांचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत, निधी वाटपाच्या बाबतीत पहिल्यापासून नाराजी आहे, ती नाराजी पुन्हा एकदा जी आहे ही बोलून दाखवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विधान या मंत्र्यांकडनं झालेलं आहे ते म्हणजे की भाजपची सध्याची जी वाटचाल आहे किंवा त्यांची ज्या पद्धतीनं भाजप वागते हे स्वबळावरती सगळा त्यांचा चालण्याचा नारा दिसतोय. आणि याच्या बाबतीत अजित पवार यांच्या पक्षामध्येही नाराजी आहे, ते फक्त बोलून दाखवत नाहीत मात्र आपण बोलतोय अशा पद्धतीची भूमिका या मंत्र्यांनी घेतली. आणि या मंत्र्यांचं स्पष्टपणे असं एकनाथ शिंदेंना म्हणणं होतं की जर अधिकारच नसतील, आपल्या बाबतीत जर विचारच केला जात नसेल तर मात्र आम्ही या बैठकीत येऊन करायचं काय असा प्रश्न निर्माण केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्यांचा समजूत घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला, पण मंत्री कुठच्याही प्रकारे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्यांनी शेवटी असं सांगितलं की मी उपमुख्यमंत्री आहे, मला कॅबिनेटला जाणं गरजेचं आहे, आणि ते कॅबिनेटला गेले. मात्र या बैठकीमध्ये प्रामुख्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यांचं ज्या पद्धतीनं प्रत्येक विभागात किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे महायुतीतीलच खास करून शिवसेनेच्याच अनेक लोकांना भाजपात घेण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आणि या मंत्र्यांचं अनेकांचं असं म्हणणं होतं की ज्यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं त्याच लोकांना भाजप जर रेड कार्पेट टाकत असेल तर मग महायुती या शब्दाचा अर्थ काय, अशा पद्धतीचे अनेक सवाल हे या बैठकीमध्ये निर्माण केले जात होते. मात्र आजच्या या बैठकीवरती कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार घालण्याचा जो काय पूर्वनियोजन आहे हे प्री कॅबिनेटमध्येच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी ठरवलं आणि या बैठकीवरती जो आहे हा बहिष्कार घातला होता. सागर, नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान संभाजीनगरमध्ये देखील आता भाजपनं ठाकरे गटाला जोरदार धक्का दिलेला आहे. हे दृश्य आपण पाहतो आहोत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगरमधील अनेक दिग्गजांचा भाजपात सध्या पक्षप्रवेश पार पडतो. यामध्ये माजी उपमहापौर यांची देखील घरवापसी झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहतो आहोत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय. मंत्री अतुल सावे हे देखील यावेळी उपस्थित आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला भाजपनं हा मोठा धक्का दिला. माजी उपमहापौर यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडतो आहे. भाजपमध्ये त्यांची घरवापसी खऱ्या अर्थानं होतीये. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय. भागवत कराड त्याचबरोबर अतुल सावे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण हे संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देतात. तर माजी उपमहापौर राजू शिंदे हे देखील यावेळी आता भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. राजू शिंदे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील आता भाजपात प्रवेश करतात. त्यामुळे संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. राजू शिंदे यांनी भाजपमधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता, मात्र आज त्यांची पुन्हा एकदा घरवापसी झालेली आहे.
संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये लढलेले राजू शिंदे आता भाजपात सध्या प्रवेश करतात। राजू शिंदे यांच्यासह त्यांचे स्थानिक कार्यकर्ते प्रतिनिधी हे देखील भाजपामध्ये आता दाखल होत आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सर्वांना भाजपात प्रवेश दिला जातोय। शिंदे गटाच्या नाराजीनंतरही सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये राजू शिंदे यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्याच राजू शिंदे यांना आता भाजपामध्ये त्यांची घर वापसी झाली आहे। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चव्हाण साहेब आणि आपले सर्वांचे लाडके मंत्री महोदय त्या राज्याचे अत्यंत ज्यांनी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांचं अभिनंदन केले असे अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पक्ष प्रवेश करतोय, घर वापसी करतोय। यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा साहेब आम्हाला तुम्ही पक्षामध्ये सोबत घेतलं। आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू। थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो। भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी। भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आम्ही कधी पर्सनल केली नाही आणि करणारच नाही साहेब। आम्ही फक्त आपल्या जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब। आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय भोगकेनेकर असतील, अध्यक्ष आमचे शुक्रे साहेब असतील, सर्व बोराळकर साहेब असतील, अनिल मकरे असतील, त्यानंतर आमचे खंबाती साहेब असतील, किरण पाटील असतील, सर्वांच्या नेतृत्वात आणि यावेळेस साहेब आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं जाऊ पहिले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब, छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा 10 पट लोक तिथे होते, परंतु आपला दिल्ली दौरा होता असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं। आज आम्ही 100 गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी आपले अतुल साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलंसं केलं। पहिले सुद्धा त्यांनी मला 92-93 मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हात घेतला आणि मला म्हणे चालेल जाऊन संजय नगर पण आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ। त्या दिवसापासून मी त्यांच्या तर राजू शिंदे यांची भाजपामध्ये घरवापसी झालेली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। शिंदे गटाचे 7 ते 8 मंत्री उपस्थित होते अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। शिंदे गटाच्या नाराजीवर आता गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत पाहूया। मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा ना मला, कोण नव्हतं? हा नसतील पण जे होते त्यांची नावं सांगा ना। जे होते ते ना 7-8 मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते। मी सोबत होतो, बैठकीमध्ये होतो। मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता, पण असं कुठे नाही आहे। उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत। यानंतर 2 बैठकी झाल्या मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये। तिथे मान्य शिंदेसाहेब त्या ठिकाणी बैठकीला होते। बिबट्याची बैठक झाली, त्या बैठकीला मी स्वतः होतो बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात। तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात। सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे। आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता।